शासनाच्या खनिकर्म विभागासह महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आणि जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे तालुक्यातील लिलाव झालेल्या नदीघाटांवर रेतीचे अवैध उत्खनन झाले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे। तथापि शासनाच्या निर्देशांचे उल्लंघन करून अवैध उत्खननामुळे नदीघाटांवर रेतीचे ढीग साचल्याचा आरोप जनतेकडून केला जात आहे। प्राप्त माहितीनुसार मागील 6 महिन्यांपूर्वी लाखांदूर तालुक्यातील वैनगंगा व चुलबंद नदीच्या एकूण 18 रेती घाटांचा लिलाव करण्यात आला होता। या रेती घाटांमध्ये वैनगंगा नदीच्या टेंबरी, इटान, खैरणा, दोनाड, मोहरणा 2, डांबेविर्ली, नांदेड 1, मोहरणा 1, गौराळा 1, गौराळा 2 आणि गौराळा 3 या 11 घाटांचा समावेश आहे। तर चुलबंद नदीच्या दांडेगाव, धर्मापुरी, कोच्ची, बारवा, भागडी 2, खोलमारा आणि भागडी 1 या 7 घाटांचा समावेश आहे। या घाटांमधून गत 9 जून पर्यंत लिलावधारक कंत्राटदारांकडून रेतीचे उत्खनन करून नदीघाट परिसरात साठवणूक करण्यात आली आहे। वैनगंगा नदीच्या लिलाव झालेल्या एकूण 11 घाटांमधून लिलावधारक कंत्राटदारांना एकूण 2,59,342 ब्रॉस रेती उत्खननाचे निर्देश निर्गमित झाले होते। परंतु या निर्देशांचे उल्लंघन करून नदीघाटांवर अतिरिक्त प्रमाणात रेतीचे उत्खनन केल्याचा आरोप लावला जात आहे। त्यामुळे नदीघाटांवर रेतीचे ढीग दिसून येत आहेत। तालुक्यातील चुलबंद नदी अंतर्गत लिलाव झालेल्या एकूण 7 घाटांमधून एकूण 47,257 ब्रॉस रेती उत्खननाचे निर्देश देण्यात आले होते। मात्र या निर्देशांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन केल्याचा आरोप केला जात आहे। स्थानिक लाखांदूर तालुक्यातील वैनगंगा व चुलबंद नदी अंतर्गत एकूण 18 घाटांचा लिलाव करण्यात आला आहे। या घाटांमधून शासनाच्या निर्देशांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। याद्वारे लिलाव झालेल्या रेती घाटांवरून रेतीचे अवैध उत्खनन करून शासनाच्या करोडो रुपयांच्या महसुलाला चुना लावला जात असल्याची चर्चा सर्वत्र केली जात आहे। मोरणा ग्रामपंचायतीचे सदस्य बबलू राऊत यांनी वैनगंगा नदीच्या लिलाव झालेल्या जवळपास सर्वच घाटांमधून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन करून नदीघाटावर रेती साठवून ठेवण्यात आली आहे। या प्रकरणी महसूल व खनिकर्म प्रशासनाने पुढाकार घेऊन नदीघाटावर साठवलेल्या रेतीचे मोजमाप करावे आणि कारवाई करावी अशी मागणी केली आहे। तर भंडारा जिल्ह्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी सचिन वाढवे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत लाखांदूर तालुक्यातील वैनगंगा व चुलबंद नदीच्या लिलाव झालेल्या घाटांमधून उत्खनन केलेल्या रेतीचे प्रशासकीय पातळीवर मोजमाप करण्यात आले आहेत। या मोजमापाचा अहवाल अजून अप्राप्त आहे। तथापि अहवाल प्राप्त होताच अतिरिक्त उत्खनन आढळल्यास दोषींविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया दिली आहे।